नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट समोर येऊन आता समोर येणार आहे तो शर्वरी आणि जयच्या प्रेमाचा धमाका. आणि दोघेही एकमेकाच्या प्रेमात कसे पडतात, जय आता शर्वरीला कसा इम्प्रेस करतो आणि जयवरती इम्प्रेस होत आता शर्वरी कशी जयच्या प्रेमात पडते. आणि शायनर असल्याचे शायनर दाखवतो एक आणि आतमधून वेगळाच असल्याचे सत्य शर्वरी समोर येताच शर्वरी तिच्या प्रेमाची कशी कबुली जयला देते. प्रेक्षकांनो, हे सगळे या व्हिडिओमध्ये आपण बघूयात. पण त्या अगोदर जर आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सगळ्यात अगोदर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून या मालिकेचे सगळे अपडेट सगळ्यात अगोदर आपल्यापर्यंत पोहोचतील. त्यामध्ये आता जय हा स्वयंपाक करण्यासाठी आता रूममध्ये येताच पाठीमागून शर्वरी तिथे येते. आणि शर्वरी आता जयला बघताच शर्वरी जयला म्हणते की शायनर इथे काय करतोय, आणि जा ना, तू बाहेर जा ना, तुझी चिडचिड तनतन जरा बाहेर गेल्यानंतर कमी होईल. तुला हे जमणार नाही आहे आणि एकट्याचा स्वयंपाक नाही आहे, सगळ्या लोकांचा स्वयंपाक करायचा आहे, तेव्हा तू बाहेर जा शायनर. तर जय म्हणतो की एवढा वेळ तू माझ्यासोबत जे बोलली ना, इतक्या वेळात तर माझा स्वयंपाक झाला असता, तेव्हा तू बाहेर जा. तर आता शर्वरी म्हणते की हे बघ शायनर, तू काहीही करू नकोस बरं का, मी दुसऱ्या माणसांना बोलावते. आणि पटकन आता इकडे शर्वरी बाहेर निघून जाते. आणि तेवढ्यात आता बाहेर जात असताना भालू आजी आता शर्वरी समोर येते आणि म्हणते की शर्वरी अगं काय करतेस. तर शर्वरी म्हणते की आजी ती ना खिचडी बनवायची. तर भालू आजी म्हणते तू बनवतेस का. तर शर्वरी म्हणते मी. आणि इकडे आता शर्वरी म्हणते की ते सगळं मम्मा आणि आशू करते, पण मार्केटमध्ये भाज्या कशा आणायच्या, कुठे चांगले भेटतात त्यांना माहीत नसतं, ते मला माहीत असतं आणि ते काम मी करते. तर आता इकडे भालू आजी म्हणते की लग्न झाल्यानंतर काय करशील. तर शर्वरी म्हणते मी असा नवरा शोधेन ना जो माझ्यासाठी स्वयंपाक बनवील. तर भालू आजी म्हणते वा वा, मानलं तुला. आणि शर्वरी म्हणते की ती खिचडी, आणि शर्वरी निघून जाते. तर भालू आजीसुद्धा हसू लागते. इकडे आता बाहेर भजनाचा कार्यक्रम चालू असतो. सगळे भजनी मंडळी भजन गाण्यामध्ये गुंग असतात. विठोबा रुक्माई समोर सगळेजण आता विठोबा रुक्माईचे आता गोड गाणे गुणगुणत असतात, भजन करत असतात. आणि इकडे आता जय अनु मयूला सांगत असतो की जेवढा साबुदाणा ना त्याच्या निम्मा शेंगदाण्याचा कूट म्हणजे खिचडी भारी होती. आणि आता गॅसवर एक मोठं पातेलं ठेवलेलं असतं आणि जय म्हणतो की सगळ्यात अगोदर साजूक तूप या पातेल्यात टाकूयात. आणि जय तसं करतो. आणि इकडे आता जय म्हणतो की मग त्यानंतर बटाटा टाकून तो परतायचा. आणि बटाटा हलवून बटाटा थोडा सॉफ्ट झाला की मग त्यात साबुदाणा टाकायचा. हे सगळं आता जय मयू आणि अनुला शिकवत असतो. आणि मग ती भिजवलेली आता साबुदाणा आता त्या पातेल्यामध्ये जय हळुवारपणे टाकतो. आणि आता जयने खिचडी तयार केलेली असते आणि तिचा एकदम खमंग सुवास सुटलेला असतो. मयू आणि अनु उठून उभा राहतात आणि लगेच आता पातेल्यावरती झाकणी ठेवत जय म्हणतो की असं हळुवारपणे त्याला आता वाफ द्यायची. आणि वाफ देतात आता खिचडीमध्ये जय आता शेवट मीठ टाकतो. आणि तेवढ्यात आता आशू ही गौतमला घेऊन तिथे येते. आणि जयाने आता खिचडी केल्याचे बघताच खुश होऊन गौतम म्हणतो की बघितलं का, दादाच्या हाताला कसली खमंग चव आहे आणि वास किती खमंग सुटला आहे. तर आशू खुश होते. आणि तेवढ्यात आता इकडे जयने सगळी खिचडी केलेली असते आणि जय एकटा खिचडी सोबतच तिथे उभा असतो. तर तेवढ्यात जयला फोन येतो. आणि फोन घेत आता जय बाजूला जाऊन बोलू लागतो. तर तेवढ्यात शर्वरी तिथे येते. जयकडे बघत हळूच शर्वरी आता पातेल्यावरचं झाकणी काढते आणि खिचडी एकदमच खमंग झाल्याचे आता शर्वरीच्या लक्षात येते. आणि इकडे आता जय हा तिथे फोनवर बोलणं होता क्षणी शर्वरी जयकडे येते आणि म्हणते काय रे, इथे काय करतोयस तू. तर लगेच आता जय म्हणतो की ना त्या मुलींची ना मला खूप चीड येते, काल ना त्यांनी जे काही केलं ना ते खूप वाईट केलं. आणि इकडे आता शर्वरी म्हणते की तुझ्या डोक्यात काही शिरणार नाही, तुझं डोकं काही क्रॅक झालं काय, त्या दोघांची जोडी ना जगात सुंदर आहे, त्यांना तू नावं ठेवू नकोस. आणि मी तुला का समजावते असे म्हणत आता शर्वरी पुन्हा तेथून निघून जाते. आणि इकडे आता भजन बाहेर चालू असताना तेवढ्यात आता विठोबा रुक्माईच्या वेशात आता ओवी ही तिथे आलेली असते. आणि ओवीला बघताच इकडे आता पटकन शर्वरी ओवीकडे जाते आणि म्हणते की अरे ओवी, तू इथे कसं काय आणि अबीर कुठे आहे. तर ओवी म्हणते की मी ओवी नाही आहे, विठाबाई आहे. ओवी म्हणते की शाळेतून घरी जाताना आम्हाला इथे भजनाचा आवाज आला म्हणून आम्ही इथे आलो, अबीर घरी गेला आहे. आणि पटकन ओवी आता पुढे येत विठोबा रुक्माईचे आता हात जोडून आता दर्शन घेते. आणि इकडे आता ओवी
ही भजन चालू असताना गुपचूप सागरांचा डोळा चुकून आता स्वयंपाकघरामध्ये जाते, तर तिथे जय हा बसलेला असतो. आणि जयकडे बघत आता ओवी म्हणते की जरा मला पाणी देतोस का. जय इकडे तिकडे बघू लागतो, तर ओवी म्हणते की तुम्हा पुरुषांना ना कळतच नाही आहे, तुझ्या बाजूबाजूला कुठे दुसरा पुरुष आहे का, मी तुला विचारते. तेव्हा आता जय म्हणतो की तू नाटकात काम करतेस का. आणि ओवी म्हणते की एवढंसुद्धा तुला नाही कळलं का. तर आता ओवी म्हणते मी फक्त एवढंच बोलले की मला पाणी पाहिजे. तर आता जय म्हणतो देतो माऊली देतो. आणि जय आता ओवीला द्यायला पाणी देतो. आणि ओवी ही पाणी पिता क्षणी इकडे बाहेर भजन चालू असते. आणि त्यानंतर आता ओवी म्हणते की तू काय केलंस रे. तर आता जय म्हणतो की मी ना साबुदाण्याची खिचडी केली. तेव्हा ओवी म्हणते की सगळी काही व्यवस्थित केली का रे. तर जय म्हणतो मग. तर आता ओवी म्हणते की त्यात मीठ आहे का बघ बरं जरा. तर आता जय लगेच आता म्हणतो की थांब बघतो. आणि जय पातेल्याजवळ जातो आणि खिचडीचा एक घास आता टेस्ट करतो. तेवढ्याच पाठीमागून शर्वरीसुद्धा तिथे आलेली असते. जयकडे बघत आता ओवी हाताची घडी घालते. आणि आता जय म्हणतो की सगळं ठीक आहे. आणि जय शर्वरीकडे बघत म्हणतो तू काय करते इथे. तर आता शर्वरी म्हणते की जाते बाबा मी, कर बरं का तुझं काम कर. आणि शर्वरी निघून जाते. तर जय आता ओवीला म्हणतो तू काय करते इथे, जा ना आता झालं ना तुझं काम. तर ओवी म्हणते जाते बाबा. आणि इकडे इकडे आता ओवी म्हणते की मी जाते, पण सगळे ना बाहेर विठुरायाच्या अवतीभोवती आहेत, माझ्याकडे कोणी लक्ष देत नाही, तेव्हा मी बाहेर जाणार नाही. तर तेवढ्या सुभाष तिथे येतो. आणि सुभाष आता दोघांकडेही बघतो. सुभाष म्हणतो की आणि इकडे आता सुभाषसुद्धा ओवीला घेऊन बाहेर जातो. आणि इकडे आता बाहेर येता क्षणी जयसुद्धा बाहेर आलेला असतो. आणि समोर आता शर्वरी विठोबा रखुमाईच्या ओव्या गात असते. अतिशय सुंदर आणि तल्लीन होऊन आता गोड गळ्याच्या कंठ्याने शर्वरी विठोबा आणि रुखुमाईच्या त्या ओव्या गात असताना जय शर्वरीला बघतो. आणि त्यानंतर आता अतिशय सुंदर अशी विठोबा रुखुमाईची ती ओवी गाता क्षणी इकडे जयच्या सुद्धा डोळ्यात पाणी येतं आणि शर्वरीचे सुद्धा डोळे भरून आलेले असतात. आणि प्रेमाने ओवी पूर्ण करता क्षणी शर्वरी विठोबा रुखुमाईच्या पाया पडते आणि शर्वरीची नजर जयकडे जाते. तर जयच्या सुद्धा डोळ्यात आता ती प्रेमाची भावना आल्याची आता शर्वरीच्या लक्षात येते. आणि शर्वरी आता फक्त जयकडेच बघत असते. आणि त्यानंतर आता ओवी अतिशय सुंदर भाषेत असे आता जयला प्रेमाचा अर्थ समजावते. आणि जयला सुद्धा आता अतिशय सुंदररीत्या आता ओवीने प्रेमाचा अर्थ समजावताच आता जय पडलेला असतो तो शर्वरीच्या प्रेमात. आणि खऱ्या अर्थाने प्रेम काय असतं हे आता जयच्या लक्षात येतं. आणि शर्वरी आपल्यावरती जे जे काही करते ते फक्त एक प्रेम असल्याचे आता जयच्या लक्षात येते. आणि पटकन आता इकडे जयच्या ते लक्षात येताच आता ती सगळी खिचडी आता जयने बनवल्याची शर्वरीला कळताच आता शर्वरी इम्प्रेस होऊन पटकन जयला मिठी मारते. आणि दोघेही पडलेले असतात ते एकमेकांच्या प्रेमात. आणि दोघांनीही केलेला असतो एकमेकांचा स्वीकार. तर आता तेजस्विनीला डावलून जय आणि शर्वरी कसे आता एकमेकांच्या प्रेमात पडून आता लग्नासाठी तयार होतात हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.